विद्यार्थी मित्रांनो, TYBA पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर 3 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासनच्या या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या तासाला आपण गव्हर्नन्स शासन या प्रकरणाच्या मध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी याचा अर्थ आणि व्याख्या त्याचं स्वरूप समजून घेतलं. आजच्या तासाला आपण सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी याचे फायदे किंवा गुण बघणार आहोत. तर सुरुवात करूया याच्या फायद्यांना. सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारीचा पहिला गुण आहे पैशाला मूल्य प्राप्ती होते. यामुळे पैशाला मूल्य प्राप्ती होते याचा अर्थ असा की कमी पैशामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमुळे लोकांना मिळतात. प्रकल्प निर्मिती लवकर होते आणि या भागीदारीतला हा सर्वात मोठा फायदा आपल्याला सांगता येईल. पैशाला मूल्य प्राप्त होतं म्हणजे काय की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन होतं आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळतात. तसंच या सेवा ग्राहकांना कमी खर्चात मिळतात आणि कमी खर्चामध्ये मोबदला अधिक मिळतो आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळतात आणि प्रकल्पाची उभारणी पण गुणवत्तापूर्ण होते. तर हा अशा पद्धतीनं पहिला फायदा म्हणजे पैशाला मूल्य प्राप्ती होते. म्हणजेच पैशाचं योग्य मूल्य योग्य लाभ या प्रकल्पापासून या सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या प्रकल्पापासून लोकांना मिळतात. नंतर दुसरा फायदा त्याचा असा आहे की जोखमीचं हस्तांतरण यामध्ये होतं. जोखीम व्यवस्थापन ही कोणत्याही व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे. धोका प्रत्येक व्यवसायामध्ये असतो, रिस्क असते, जोखीम असते आणि नुकसान टाळण्यासाठी आणि व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी जोखीम टाळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि म्हणून जोखमीचं हे व्यवस्थापन करावं लागतं. आणि जोखमीचं व्यवस्थापन करताना कमीत कमी खर्च झाला पाहिजे आणि जोखीम पण कमी झाली पाहिजे. तर ज्या वेळेला प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप असते त्यावेळेला जोखमीचं हस्तांतरण खाजगी कंपनीकडे जातं. त्यामुळं जोखमीचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे केलं जातं आणि जोखीम हस्तांतरण खाजगी कंपनीकडे झाल्याच्यामुळं म्हणजे खाजगी कंपनीकडे जोखीम गेल्याच्यामुळं नफ्यामध्ये वाढ होते प्रकल्पाच्या आणि शिवाय प्रकल्प कमी खर्चात पण होतो. खर्च आणि लाभ या दोन्हीचं संतुलन या PPP मध्ये होतं. तसंच ही खाजगी कंपनी प्रकल्पाच्या जोखमीचं विश्लेषण करते आणि हे दोन्ही पक्षकार हे प्रकल्पाच्या जोखमीबाबत जागरूक असतात आणि म्हणून जोखीम उच्चाटनासाठी खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांच्यामध्ये परस्पर संवाद होतो. त्यामुळं जोखमीचं हस्तांतरण हा एक फायदा या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. तिसरा फायदा PPPचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा असा आहे की यामध्ये प्रदान आधारित विशेषीकरण झालेलं असतं. प्रदान आधारित विशेषीकरण म्हणजे काय की प्रकल्पाच्या परिणामांचं विशेषीकरण केलं जातं आणि प्रदानावर आधारित अशा प्रकारचं हे प्रकल्पाच्या परिणामांचं विशेषीकरण असतं. प्रदान म्हणजे काय तर प्रदान म्हणजे सेवांचं फलित किंवा सेवांपासून मिळणारा फायदा किंवा प्रकल्पाचा परिणाम. यामध्ये आपल्याला असं दिसतं की पारंपरिक उत्पादन प्रक्रिया जी होती या पारंपरिक उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानावर आधारित विशेषीकरण होतं. आदानावर आधारित विशेषीकरण म्हणजे काय की त्यामध्ये फक्त उत्पादन प्रक्रियेमध्ये पैशाचाच विचार केला जायचा, खर्चाचाच विचार केला जायचा सार्वजनिक क्षेत्रामध्ये. याउलट PPP मध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये प्रदानाचा पण विचार केला जातो म्हणजे फायद्याचा पण विचार केला जातो. याचा परिणाम असा होतो की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये प्रदान अधिक मिळतं, प्रकल्पापासून जास्त लाभ मिळतात, अपेक्षित फलित हे प्रकल्पापासून मिळतं, प्रकल्पाची किंमत कमी होते. त्याचबरोबर भिन्न पर्यायांचा शोध या PPP मध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळं घेतला जातो. त्यामुळं अपेक्षित प्रदान म्हणजे अपेक्षित प्राप्ती अपेक्षित लाभ पदरामध्ये पडतात आणि कौशल्यपणाला त्यासाठी लावलं जातं. त्यानंतर
याचा चौथा लाभ PPPचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा सांगता येईल की करारांचं दीर्घकालीन स्वरूप याच्यामध्ये असतं. PPP मध्ये जे करार होतात हे दीर्घकालीन करार असतात, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्यातला करार. त्याचं कारण असं की भांडवली मालमत्तेची गुंतवणूक करावी लागते आणि भांडवली मालमत्तेची गुंतवणूक करताना स्वस्त खरेदी हा गुंतवणुकीचा आधार असतो. म्हणजे कमी खर्चामध्ये स्वस्तामध्ये वस्तूंची खरेदी केल्याचा फायदा असा होतो की मत्तेच्या देखरेख खर्चामध्ये बचतसाठी त्याच्यामुळं वाव राहतो किंवा काही वेळा मत्तेमध्ये म्हणजे मालमत्तेमध्ये बदल पण करावा लागतो. थोडक्यात काय की कराराचं दीर्घकालीन स्वरूप असल्या कारणानं अल्पकालीन करार जर असला तर जे तोटे होतात ते दीर्घकालीन करारामुळं होत नाही. म्हणजे दीर्घ अनुभव येतो आणि त्या अनुभवामुळं काय होतं की जसा अनुभव येत जाईल तसतसा प्रकल्पाच्या कामामध्ये बदल केले जातात दीर्घकाळामुळं, आणि बदल केल्याच्यामुळं धोके पण कमी होतात किंवा धोके कमी करण्यासाठी दीर्घकालीन करारामुळे वाव मिळतो. आणि म्हणून सेवा पुरवठादार जो आहे त्याचा गुंतवणूक खर्च भरून काढायचा असतो आणि गुंतवणूक खर्च भरून काढण्यासाठी पण पुरेसा कालावधी त्याला मिळतो. अल्पकालीन प्रकल्प असेल तर त्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा जो काही त्याचा लाभ आहे तो त्याला मिळणार नाही, आणि म्हणून दीर्घकालीन करार हा गुंतवणुकीचा लाभ मिळण्यासाठी उपयुक्त असतो. तसंच याचा आणखी एक फायदा असा होतो दीर्घकालीन कराराचा की पुरवठादार हा वार्षिक शुल्कामध्ये घट करू शकतो. म्हणजे ग्राहकांकडून जे वार्षिक शुल्क त्याला घ्यायचं असतं त्या प्रकल्पाच्या वापराचं, तर त्या वापराचं शुल्क तो लोकांच्याकडून कमी प्रमाणामध्ये घेऊ शकतो, कारण त्याला मोठा काळ हा शुल्क आकारणीसाठी मिळतो आणि म्हणून दीर्घकाळामध्ये त्याला नफा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जितका दीर्घकाळ तो सेवा देईल, प्रकल्प चालेल, तितका त्याला कमी खर्चामध्ये कमी शुल्कामध्ये लोकांना सेवा पुरवता येतात. तसंच सखोल अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा पण फायदा याच्यामध्ये होतो. म्हणजे जितका जास्त काळ प्रकल्प चालेल तितका जास्त अनुभव त्याला येतो आणि त्यामुळे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करता येते. तसंच दीर्घकालीन करारामुळे तंत्रज्ञानातले धोके पण कमी होतात. म्हणजे तंत्रज्ञान जे वापरलं जातं त्या तंत्रज्ञानात जर काही दोष असतील तर दीर्घकाळामुळे त्याला तंत्रज्ञान बदल करता येतो, किंवा जे काही बदललेलं तंत्रज्ञान असतं, जी बदललेली परिस्थिती असते त्या परिस्थितीशी त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याला दीर्घकालीन करारामुळे त्याला वेळ मिळतो. तर असा हा दीर्घकालीन करार हा एक फायदा या PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा आहे. तर त्याचा पाचवा फायदा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा आहे तो म्हणजे कामगिरीचा मोजमाप आणि लाभांश हा आहे. कामगिरीचा मोजमाप करूनच लाभांशाचं वाटप म्हणजे डिव्हिडंडचं वाटप हे या प्रकल्पामध्ये कंपनी करत असते. त्यामुळं पैशाला पण मूल्य प्रस्थापित होतं, म्हणजे गुंतवणुकीचं मूल्य प्रस्थापित होतं. आणि कामगिरीचं मोजमाप केल्यामुळं जोखमीचं हस्तांतरण होतं, आणि जोखमीचं हस्तांतरण हे कुठे होतं तर खाजगी क्षेत्राकडे होतं, आणि खाजगी क्षेत्राकडे जोखमीचं हस्तांतरण झाल्याच्यामुळं शासनाला भागीदारी करताना करारामध्ये त्यासाठीच्या तरतुदी अगोदरच करून ठेवता येतात. त्यामुळं खाजगी क्षेत्राकडे जोखीम गेल्यामुळं जोखमीसाठी खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रापेक्षा अधिक सक्षम बनतं, आणि त्यामुळं कामगिरीचं मोजमाप करता येतं खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळं, आणि त्यामुळं लाभांशाचं वाटप पण करणं त्यानुसार सोयीचं जातं. त्यानंतर सहावा फायदा PPPचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा असा आहे की खाजगी क्षेत्राचं व्यवस्थापन कौशल्य इथे कामाला येतं. खाजगी क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं असतं, आणि त्या व्यवस्थापन कौशल्यामुळं प्रकल्प वेळेत पूर्ण होतो. हा एक फायदा या खाजगी व्यवस्थापन कौशल्याचा आहे. दुसरा फायदा असा की पायाभूत क्षेत्रामध्ये नवीन कौशल्य प्राप्त केलं जातं, कारण सार्वजनिक क्षेत्रातले अधिकारी कर्मचारी नवीन कौशल्य प्राप्त करतीलच असं नाही. या उलट खाजगी क्षेत्रामध्ये नवीन कौशल्याला अधिक महत्त्व दिलं जातं, आणि म्हणून नवीन कौशल्याची प्राप्ती हा एक फायदा याचा आहे. त्यानंतर संशोधन आणि विकास पण या व्यवस्थापनाचा आणखी एक असा फायदा आहे की
संशोधन आणि विकास हा खाजगी क्षेत्राकडून करण्याला प्राधान्य दिलं जातं. तसंच जोखीम जी आहे तर जोखमीबाबतचे जे भिन्न दृष्टिकोन असतात तर त्याचीही पडताळणी केली जाते. म्हणजेच जोखमीबाबतचे भिन्न पर्याय हे तपासले जातात, पडताळून पाहिले जातात आणि जोखीम कमी करण्यासाठी त्यामुळे वाव राहतो. त्यानंतर दीर्घकाळ मिळतो, त्यामुळं स्थिर दर राहतात. म्हणजे जे काही सेवा पुरवठा करायचा असतो तर या जनतेला सेवा पुरवण्याताना त्याचे दर फ्लेक्झिबल करण्याची गरज नाही. एक समान दर, स्थिर दर हा दीर्घकाळ मिळाल्यामुळं ग्राहकांना देता येतो. त्यानंतर सेवेच्या पातळीत पण सुधारणा ही खाजगी व्यवस्थापनाचा हा एक फायदा आहे. खाजगी व्यवस्थापन असल्यामुळं चांगली सेवा दिली जाते जनतेला. त्याचबरोबर प्रकल्पाच्या उपयोगितेचं आकलन होतं, प्रकल्पाचं मूल्यमापन पण केलं जातं. त्याचा परिणाम असा होतो की व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं नफा होतो आणि नफा झाला की कर पण जनतेवरचे करांचा बोजा कमी होतो. तर तंत्रज्ञानामध्ये पण सुधारणा करता येते. तर असे सर्व लाभ ग्राहकांना होतात आणि त्याचा पुढचा फायदा आपल्याला PPPचा सांगता येईल, तो म्हणजे स्पर्धेचे फायदे सर्वांना मिळतात. काही क्षेत्रामध्ये आपल्याला असं दिसतं की सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी असते. काही क्षेत्र म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे, परिवहन, बँका, विमा या क्षेत्रामध्ये पूर्वी शासनाची मक्तेदारी होती. परंतु PPPमुळे खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे काय झालं की स्पर्धेचा उदय झाला आणि स्पर्धेचा उदय झाल्यामुळं ग्राहकांना, लोकांना सेवेची किंमत कमी झाली, ग्राहकांचा तो फायदा झाला. तसंच काही नवीन बाबी या स्पर्धेमुळे येतात, नवीन संशोधन, नवीन सुधारणा या प्रकल्पाच्या कार्यामध्ये आणि सेवेमध्ये येतात. स्पर्धेमुळे चांगली सेवा लोकांना मिळते आणि गुंतवणुकीमध्ये पण वाढ होते. PPPमुळे खाजगी मालकांना, खाजगी कंपन्यांना गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. तसंच पर्यायी सेवा लोकांना उपलब्ध होतात. म्हणजे केवळ सार्वजनिक क्षेत्रावर, केवळ खाजगी क्षेत्रावर अवलंबून राहणं हा भाग त्याच्यामध्ये राहत नाही. तसंच सेवा करार केले जातात, व्यवस्थापनाच्या दृष्टीनं फायदा होतो आणि भाडेपट्ट्याच्या करार केले जातात किंवा सवलती पण या खाजगी क्षेत्राला याच्यातून देता येतात. तसंच सार्वजनिक मालमत्ता जी असते तिची देखरेख ही खाजगी क्षेत्राकडून PPPमुळे केली जाते. तसेच PPPमध्ये स्पर्धेवर भर दिला जातो आणि स्पर्धेवर भर दिल्याचा फायदा सार्वजनिक क्षेत्राला होतो, सरकारला होतो आणि जनतेला पण होतो. त्याचा पुढचा भाग आपल्याला सांगता येईल खर्च कार्यक्षमता. खर्च कार्यक्षमता हा एक फायदा आहे. म्हणजे PPPमुळे काय होतं, या भागीदारीमुळे काय होतं की खर्चाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे जे भांडवल असतं त्या भांडवलाची कार्यक्षमता वाढते आणि खर्चासाठीचे जे आधार असतात ते काय असतात, कार्यक्षमता असतो. म्हणजे कार्यक्षमता नसेल तर खर्च वाढतो आणि म्हणून कार्यक्षमतेमध्ये खर्चाच्या वाढ होते आणि चांगलं लेखांकन याच्यामध्ये असतं, स्पर्धेमध्ये वाढ होते, जोखमीचं हस्तांतरण केलं जातं. त्यामुळे प्रकल्पाच्या विविध पैलूंचं एकत्रीकरण यामध्ये केलं जातं. तसंच चांगलं लेखांकन केलं जातं, नाविन्यपूर्ण सुधारणा याच्यामध्ये केल्या जातात. तसंच एकत्रित भांडवल गुंतवणुकीमुळं सेवा वितरणाचा जो खर्च आहे तो सेवा वितरणाचा खर्च कमी होतो, कार्यक्षमता वाढते, खर्चामध्ये बचत होते आणि गुणवत्ता टिकवण्याच्यासाठी पण ही खर्चाची कार्यक्षमता उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे खर्चाची कार्यक्षमता हा एक गुण या PPPचा आपल्याला सांगता येईल. PPPचा दुसरा गुण आपल्याला सांगता येईल की वेळेवर वितरण बचती होतात. वेळेवर वितरण बचती म्हणजे काय की खाजगी लाभांश जो आहे हा खाजगी लाभांश वाढतो. म्हणजे जे कंपन्यांच्याकडून ग्राहकांना जो लाभ होतो, भागधारकांना जो लाभ होतो त्यांचा लाभांश यामुळे वाढतो. कारण सार्वजनिक क्षेत्राच्या मदतीमुळे खाजगी कंपन्या नफ्यामध्ये येतात. तसंच शासनाचा पण महसूल याच्यामुळे वाढतो. कारण सार्वजनिक कंपन्या ज्या असतात त्या तेवढ्या कार्यक्षमतेने चालत नाही, परंतु या सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीमुळे काय होतं की शासनाला त्या कंपन्या फायद्यात चालल्यामुळं जास्त महसूल, जास्त कर मिळायला त्याचा फायदा होतो. कारण खाजगी कंपन्या पूर्णतः नफ्यावर आधारित असतात, त्यामुळं प्रकल्प लवकर पूर्ण होतात आणि प्रकल्प लवकर पूर्ण झाले की उत्पन्नही लवकर सुरू होतं
त्यामुळे भागधारकांना वितरण बचतीचा लाभ होतो, म्हणजे त्यांना लाभांश वेळेत मिळतो. वेळेवर आणि चांगल्या लाभांशाचं वितरण त्यांना होत असतं. तसंच आणि प्रकल्पाला जर विलंब झाला तर वित्तीय परिणाम होतात, सार्वजनिक क्षेत्रावर पण होतात आणि त्यामुळे त्याचं नुकसान होतं. परंतु PPPमुळे वेळेवर वितरण बचत होते. म्हणजे काय, ज्या काही सेवा पुरवायच्या आहेत त्या सेवा वेळेवर पुरवल्या जातात. त्यानंतर पुढचा फायदा त्याचा सांगता येईल, शासकीय तिजोरीमध्ये कपात होते. शासकीय तिजोरीत कपात होते म्हणजे काय होतं की शासकीय तिजोरीवरचा भार, बोजा हा PPPमुळे कमी होतो. शासकीय तिजोरीवरचा ताण कमी होतो. म्हणजे भांडवली मागण्या ज्या अर्थसंकल्पामध्ये शासनाकडे असतात तर हा भांडवली मागण्या पण कमी होतात. भांडवली मागण्या कमी होतात म्हणजे काय, सरकारला जास्त भांडवल खर्च करावं लागत नाही, तर ते भांडवल हे खाजगी क्षेत्राकडून PPPमध्ये उपलब्ध झालेलं असतं. त्यामुळं सरकार पायाभूत गुंतवणुकीवर खर्च करतं, तसंच जनकल्याणावरही खर्च करतं. किंबहुना पायाभूत गुंतवणुकीवर हा PPPमध्ये खर्च झाल्याच्यामुळे तेवढा पैसा सरकारचा वाचतो आणि सरकार आपत्कालीन बाबींवर, जनतेच्या सोयी सुविधांवर, जनकल्याणाच्या योजनांवर खर्च करू शकतं. तसंच सार्वजनिक क्षेत्राला कल्याणकारी कामं करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होतो आणि हे सर्व करताना सार्वजनिक क्षेत्राच्या पैशाची पण बचत होते. तर अशा पद्धतीनं शासकीय तिजोरीवरचा बोजा कमी होतो. हा एक फायदा त्याचा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल की बाजार शक्तींना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादामध्ये सुधारणा होते. बाजार शक्ती म्हणजे काय, बाजारामध्ये ज्या शक्ती कार्यरत असतात व्यवसाय व्यापारामध्ये त्या, तर वापर शुल्क जे आहे या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सेवेचं, तर हे वापर शुल्क ह्या बाजार शक्तींना दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून असतं. म्हणजे ग्राहक किती प्रतिसाद देतात त्यावर ते अवलंबून असतं. उदाहरणार्थ, रस्ते बांधणीचं क्षेत्र असेल, पारंपरिक वाहतूक सुविधा असतील, सार्वजनिक वित्तपुरवठा असेल, तर यामध्ये वापरकर्ते आपल्या ज्या सेवा त्यांना मिळतात PPPमध्ये त्याचं शुल्क देतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होतो, सरकारचा फायदा होतो. त्यामुळे बाजार शक्तींना त्याचा योग्य मोबदला मिळतो, योग्य नफा मिळतो, किंबहुना नफ्याची पातळी वाढते आणि दीर्घकालीन व्यवसायातून बाजार शक्तींना प्रतिसाद देता आल्याच्यामुळं मागणीनुसार व्यवसाय वाढवता येतो आणि सेवांचा पुरवठा करता येतो. त्यानंतर आणखी पुढचा फायदा त्याचा असा सांगता येईल की व्यापक पाठिंबा PPPला मिळतो. युरोपियन सरकार, राष्ट्रीय सरकार, प्रादेशिक सरकार, स्थानिक सरकार अशा सगळ्या प्रकारच्या सरकारी आणि खाजगी क्षेत्राला व्यापक पाठिंबा मिळतो. त्यामुळे पैशाला मूल्य प्राप्त होतं आणि मिळकतीचे नवे स्रोत निर्माण होतात. परिणामी PPPला सर्व थरांमधून पाठिंबा मिळतो. त्यानंतर पुढचा फायदा त्याचा असा सांगता येईल की खर्च हिशेबामध्ये सुधारणा होते. म्हणजे सरकार अंदाज बांधतं खर्चाचा आणि त्यानुसार सर्व खात्यांवर सरकार खर्च दाखवतं आणि हा खर्च जो असतो हा दृश्य खर्च असतो. त्यामुळे PPPला बुडीत खर्च जो आहे त्या बुडीत खर्चामुळे PPPमध्ये सुधारणा करता येते की जी सुधारणा, ज्या खर्चाची कपात सरकार करू शकत नाही, सरकारी प्रकल्पांच्या मध्ये बुडीत खर्चाचं प्रमाण मोठं असतं, परंतु PPP केल्यामुळं म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे, खाजगी क्षेत्राच्या मदतीमुळे बुडीत खर्च शासनाचा कमी होतो. त्या बुडीत खर्चाच्या ऐवजी खर्चाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या खाजगी क्षेत्राकडे सोपवता येतात आणि खाजगी क्षेत्राकडे जबाबदाऱ्या सोपवल्यामुळं खर्चाच्या हिशेबामध्ये सुधारणा होतात. तर अशा पद्धतीनं हे PPPचे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे लाभ आहेत. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या तासाला आपण या PPPच्या प्रकारांचा किंवा त्याच्या मॉडेल्सचा विचार करूया. धन्यवाद.